बघितलाय तुम्हाला आता कळलंच असेल की मी पाचगणीमध्ये 2 दिवसाच्या या स्टेला यावेळी आलेली आहे आणि मी ब्लॉगमध्ये दाखवल्याप्रमाणे ड्रीम वर्ल्ड नावाच्या एका हॉटेलला मी चेक इन केलेलं आहे काल. आणि दिवसभर टाइमपास, थोडंसं शॉपिंग, खाणं पिणं, मजा असं सगळं करून आज मी आता इथनं चेकआउट करणार आहे. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंय त्याप्रमाणे काल आम्ही इकडे चेक इन सकाळी केलं 11 वाजता वगैरे. हॉटेल चांगलं आहे, तुम्हाला 2 दिवसाला राहायला खूप चांगलं ऑप्शन आहे. इथे आजूबाजूला तुम्हाला खाण्यापिण्याची पण चांगली हॉटेल्स आहेत. रूट्स ऑफ इंडिया म्हणून एक खूप सुंदर रेस्टॉरंट इथे बाजूला आहे की ज्याचं फूड अमेझिंग आहे. तुम्ही डेफिनेटली तिकडे व्हिजिट करा. आणि मी काल गेले होते, तो मी ब्लॉगमध्ये ते शूट टाकलेलं आहे. ही चीज फॅक्टरी, मधाची फॅक्टरी, नंतर परफ्यूम्स असं सगळं तिथे आहे एक ठिकाणी पाचगणीच्या जवळच. तिकडे मी काल गेले होते जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंय. शिवाय आता आज मी इथनं चेकआउट केलं की फेमस पाचगणीच्या मॅप्रो गार्डनला जाणार आहे. तिकडे मी वाटलं तर लंच करू किंवा थोडीशी खरेदी, थोडंसं परचेसिंग करेन. स्ट्रॉबेरीजचा सीझन अतिशय सुंदर, आता स्ट्रॉबेरीजचा सीझन चालू आहे त्यामुळे मी खूप साऱ्या स्ट्रॉबेरी विकत घेणार आहे. आणि अशा पद्धतीने मी 2 दिवस जरा मस्त एन्जॉय करायला इकडे आलेली आहे. महाबळेश्वरच्या मार्केटला सुद्धा काल मला संध्याकाळी मजा आली. आणि हवा आत्ता छान प्लेझंट असते, खूप थंडी नाही आहे. दिवसभर तर चांगल्यापैकी गरम आहे, पण संध्याकाळी आणि पहाटे हवा जरा छान होती. त्यामुळे तुम्ही ह्या सीझनला इकडे आलात तर डेफिनेटली यू विल एन्जॉय. आणि अजून एक मेन्शन करायचं म्हणजे ह्या ड्रीम वर्ल्ड हॉटेलला एक वरती त्यांनी रूफटॉपला ना अशी लंच, डिनर किंवा ब्रेकफास्टची सोय केली आहे, जी त्यांनी जागा अतिशय सुंदर बनवलेली आहे. तर ते एक खूप सुंदर इकडे आहे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल. आणि इथून मी तुम्हाला काल ब्लॉगमध्ये दाखवल्याप्रमाणे अतिशय सुंदर असा नजारा माझ्या या खिडकीतनं मला दिसतोय की जो मला खूप आवडलेला आहे. पहिल्यांदा आम्हाला वेगळी रूम त्याने दिली होती, पण जेव्हा मी हा नजारा खिडकीतनं असे माझ्या पहाड, डोंगर, नंतर एक अशी वॉटर बॉडी, रिझर्वॉयर दिसतंय, धोम लेक किंवा असं कुठलं आजूबाजूचं हे दिसतंय वेण्णा लेक काइंड्स, ते मला खूप आवडलं इकडे. म्हणून आम्ही ही रूम घेतली. आणि अशा पद्धतीने 2 दिवस म्हणजे छान गेले. इथे तुम्हाला शॉपिंग आहे, खाणं पिणं आहे, मॅप्रो गार्डन सारखं खूप सुंदर ऑप्शन अवेलेबल आहे. डेफिनेटली पाचगणी, महाबळेश्वर हे ठिकाण तुम्ही मस्ट व्हिजिट. खूप लोक जातातच, म्हणजे दरवर्षी जाणारी लोक आहेत फिक्स. मीच खूप वर्ष गेले होते महाबळेश्वरला एक्सप्लिसिटली, आणि यावेळी हल्ली जरा ब्रेक झालाय, पण मी यावेळी ठरवून मुद्दाम ह्याच ठिकाणी आले आणि पाचगणीमध्ये राहिले. मी हा ब्लॉग तुमच्यासाठी इथे शेअर केलेला आहे. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला. हो, मला माहिती आहे की मी हल्ली खूप महिन्यांनंतर इथे अशी ट्रिपला आलेली आहे आणि त्यामुळे माझे ब्लॉग जरा कमी झालेत हल्ली, पण हा जो ब्लॉग आहे त्याला नक्की लाईक करा. आणि तुम्हीही या हॉटेलला डेफिनेटली येऊ शकता. याचे रेट्स पण तसे रिझनेबल आहेत आणि फूड क्वालिटी पण चांगली आहे. आम्ही आता सकाळी इथे ब्रेकफास्ट खाल्ला, बाकी मी इथे काही फूड खाल्लेलं नाहीये. पण हॉटेल आता व्यवस्थित फुल आहे. सॅटर्डे संडेला व्यवस्थित ऑक्युपन्सी पण आहे इथे, आणि आजूबाजूला शांत आहे आणि छान आहे राहायला तुम्हाला. सो यू डेफिनेटली कॅन कम हिअर, हॉटेल ड्रीम वर्ल्ड. सो आता मी इथनं चेकआउट करणार आहे आणि मग दुपारी लंच वगैरे आटपला की मी पुण्याला परत जाणार आहे. सो स्टे ट्यून्ड आणि माझे पुढचे येणारे ब्लॉग सुद्धा नक्की बघत राहा. त्याला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. माझं चॅनल आहे वंडरलस सानिका. आणि तुमच्या लाईक, शेअर्स, कॉमेंट्स याची मी वाट बघतेय. थोडासा उशीर झालाय ब्लॉग टाकायला, पण तरीही जेव्हा मी ब्लॉग टाकते तेव्हा प्लीज तो बघा आणि त्याला लाईक करा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर डेफिनेटली मला सांगा. स्टे ट्यून्ड फॉर फ्युचर ब्लॉग्स ऑन माय चॅनल वंडरलस सानिका. बाय बाय.